नमस्कार. आपण आज आलेलो आहे चैतन्य महाराज मठ बघायला. पंढरपुरातील हा खूप छान आणि मोठा मठ आहे. आत्तापर्यंत आपण बरेच भक्त निवास आणि बरेच मठ बघितलेले आहेत, पण हा मठ चंद्रभागेच्या काठी अगदी सुंदर आहे. तर चला पाहूया चैतन्य मठ. तर हे बघा, उद्धव घाटावरून तुम्ही सरळ आलात की आपटे हायस्कूलच्या पुढे आल्यानंतर जुने लोकमान्य विद्यालय आहे आणि जुन्या लोकमान्य विद्यालयाच्या बरोबर समोर चैतन्य महाराज मठ आहे. जुन्नर तालुक्यातला हा मठ आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातला अतिशय मोठा 4 मजली मठ आहे हा आणि खूप सुंदर आहे. तुकाराम महाराजांचे गुरु चैतन्य महाराज त्यांचा हा मठ आहे. तर आपण हा मठ आतून बघणार आहे. प्रशस्त हॉल आणि रूम आहेत. अगदी छान आहे. चंद्रभागा नदीजवळ आहे. हे बघा, समोरच दिसते चंद्रभागा सगळी आणि चंद्रभागेच्या बरोबर काठावरती हा प्रशस्त मोठा मठ आहे. इथे बोर्ड लावलेला आहे. गाडीमुळे आपल्याला तो दिसत नाही आहे. भाविकांसाठी अल्प दरात धार्मिक सांस्कृतिक कार्यासाठी प्रशस्त हॉल आणि रूम्स मिळतील. तर ह्यांचा फोन नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे, तर तुम्ही नंतर तो पहा. हे बघा, इथे तुम्हाला स्वयंपाकासाठी जागा आहे आणि हे मोठ्याच्या मोठं पातेले, ह्याच्यात तुम्हाला गरम पाण्याची सोय आहे. हो का. या बाजूला इथे चप्पल वगैरे तुम्ही ठेवू शकता. रॅक ठेवलेले आहेत चप्पल ठेवण्यासाठी हॉलमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी. आणि ह्या बाजूला लेडीज आणि जेंट्स वॉशरूम आहेत. हे लेडीजचं वॉशरूम आहे. इकडे इथे असे वॉशरूम आहेत. हे बघा, वेस्टर्न टॉयलेट नाही आहे, इंडियन टॉयलेट आहेत आणि छोट्या छोट्या बाथरूम आहेत. इथे धुणं वगैरे धुण्याची सोय आहे. इथे बेसिन्स आहेत आणि या बाजूला जेंट्स वॉशरूम आहे. स्वच्छ आहे बघा सगळं अगदी. इंग्लिश में हां, आणि या बाजूला वेस्टर्न टॉयलेट पण आहे. त्या बाजूने पण गेट आहे. इकडूनही तुम्ही जाऊ शकता. संपूर्ण वॉल कंपाऊंड असल्यामुळे अतिशय बंदिस्त असा हा मठ आहे. अगदी व्यवस्थित. आत आल्याबरोबर प्रशस्त हॉल आहे आणि हॉलच्या भोवतीने सुद्धा रूम्स आहेत. हे बाबाजी महाराज आहेत, चैतन्य बाबा, गुरुवर्य वैराग्य मूर्ती, दाजी बाबा, आणि ह्यांनीच हा मठ स्थापन केलेला आहे. विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे समोर. हे चैतन्य महाराज तुकाराम महाराजांचे गुरु, हे विठ्ठल रुक्मिणी, आणि हे सात बाबा कोंडाजी बाबा. सात बाबा आणि कोंडाजी बाबा. दिंडी सोहळा चालू केला. दिंडी सोहळा ह्यांनी चालू केला. अच्छा, बरं बरं. 72 वर्षापूर्वी. छान मंदिर आहे, एकदम सुंदर. इथे ऑफिस करणार आहेत. TV वगैरे लावलेला आहे. छान अगदी. सध्या इथं कार्यालय आहे. ड्रायव्हर लोकांसाठी छान आहे की रूम, एकदम छान आहे. लिफ्टची पण सोय आहे, त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना काहीही प्रॉब्लेम नाही. अतिशय छान लिफ्ट आहे. तो मंदिर वर खाल्ला. पायऱ्या पण सोप्या आहेत. लिफ्टची पण सोय आहे. आणि हे बघा, खाली आपण मंदिर मंडप बघितला मोठा, आणि हा कीर्तनासाठी वगैरे किंवा जेवणासाठी असा मोठा सभामंडप आहे. खूपच मोठा आहे. आरामात 100-1 लोक आरामात बसू शकतील इतका मोठा मंडप आहे हा. सभागृह खूप छान आहे, स्वच्छ आहे.
विष्णू सदाशिव शिंदे यांचा फोटो आहे हा. खूप मोठा आहे. आणि आता आपण अगदी वरती जाऊ. पुन्हा हे दुसऱ्या मजल्यावर आलेलो आहे. इथे सुद्धा वॉशरूम आहे. जेंट्सचं वेगळं आहे आणि महिलांचं वेगळं आहे वॉशरूम. स्वच्छ आणि नीट क्लीन आहे सगळं. इकडे लेडीजचं वॉशरूम आहे. अगदी छान आहे, सगळं स्वच्छ आहे आणि वेस्टर्न टॉयलेट आहे, त्यामुळे कुठलाच प्रॉब्लेम नाही आहे. लिफ्टची सोय आहे, वेस्टर्न टॉयलेट आहे, स्वच्छ आणि मोठेच्या मोठे हॉल आहेत. हे बघा रूम केवढ्या मोठ्या मोठ्या रूम आहेत, प्रशस्त रूम आहेत. आणि इथेही अटॅच वॉशरूम आहे. आरसा आहे, 2 वॉशरूम आहेत. अच्छा, अतिशय हवेशीर आणि थंड, खूप सुंदर आहे. आणि इकडे एक वॉशरूम आहे, वेस्टर्न टॉयलेट आहे, त्यामुळे काही प्रश्न नाही. सगळं POP वगैरे केलेलं आहे. खूपच स्वच्छ आणि नीटनेटकं आहे सगळं. एकूण 27 रूम आहेत, छोट्या मोठ्या धरून. हे बघा, ही एक रूम आहे. कपाट वगैरे पण आहे इथे. खूप मोठी रूम आहे ही पण. आता आपण 3ऱ्या मजल्यावर आलेलो आहे आणि इथे पण सगळ्या बाजूने रूम आहेत. हे बघा, ह्यातलीच एक रूम आपण पाहूयात. एकूण 27 रूम आहेत सगळ्या. हे बघा, इथे ही रूम आहे आणि प्रत्येक रूमला अटॅच वॉशरूम आहे, आरसा आहे, कपडे अडकवायला हँगर्स वगैरे बसवलेले आहेत आणि वेस्टर्न टॉयलेट आहे, त्यामुळे कुठलाही प्रश्न नाही. खूप स्वच्छता आहे. तुम्हाला व्हिडिओमधून कळतंच आहे की किती स्वच्छ आहे सगळं. बघा, रूमसुद्धा किती स्वच्छ आहेत. वरती पण रूम्स आहेत, आपण वरच्याही रूम जाऊन पाहणार आहोत. खूप सुंदर आहे सगळं. हे बघा, आपण आता वरती आलेलो आहे आणि वरती पण तशाच रूम आहेत सगळ्या. अगदी छान स्वच्छ आणि क्लीन आहे सगळं. हे बघा, इथून खालचा सगळा परिसर दिसतोय. आणि हे बघा, पूर्ण गोल फिरून दाखवते तुम्हाला. अगदी सुंदर स्वच्छ रूम आहेत सगळ्या आणि सगळ्या रूम एकसारख्याच आहेत. तुम्ही कधी आलात तरी तुमचं स्वागत आहे इथे. आपण आता 5व्या मजल्यावर आलो आहे. बघा, चंद्रभागा इथून दिसते, किती सुंदर दिसते. समोर हा सोलापूर रोड आहे, पंढरपूर सोलापूर रोड. पूल आहे, जुना पूल, नवा पूल, दोन्ही पूल आहेत. आणि संपूर्ण वाळवंट इथून दिसतंय. अतिशय सुंदर व्ह्यू दिसतोय. 5वा मजला आहे, आपण वरती आलो आहे. अतिशय छान आहे सगळं. इथेही रूम आहेत. हे बघा, समोर ही दर्शन बारी दिसते आणि त्याच्यात इथेच विठ्ठल मंदिर आहे. या बाजूला कळस दिसत आहेत, पण अगदी थोडे दिसत आहेत कारण बाकीच्या इमारती आहेत, त्यामुळे आपल्याला दिसत नाही आहे. पण खूप छान आहे आणि मंदिर खूप जवळ आहे. बघा किती छान व्ह्यू दिसतोय. विठ्ठल मंदिर जवळ आहे, प्रदक्षिणा रोड जवळ आहे आणि चंद्रभागा नदी पण जवळ आहे. 5वा मजला आहे. अतिशय सुंदर आणि मोठा मठ आहे, खूप छान. या पण मोठ्या मोठ्या रूम आहेत. 10 ते 20 लोक ह्या रूममध्ये राहू शकतात. आणि या बाजूला वॉशरूम आहे. हे बघा, इथेही वॉशरूम आहे. म्हणजे इतक्या उंच 5व्या मजल्यावर पण अगदी वॉशरूमची छान सोय आहे. आणि शिवाय प्रत्येक रूमला अटॅच वॉशरूम पण आहेच. अशा या अतिशय सुंदर मठाचे व्यवस्थापक जे आहेत त्यांच्याशी आपण आता बोलू. हां, श्री बाबाजी चैतन्य महाराज मठ पंढरपूर. हां, इथे आम्ही जुन्नर, पुणे जिल्हा जुन्नर तालुक्यातले लोकांनी लोकवर्गणीतून हा मठ उभा केलेला आहे. 72 वर्षापूर्वी हा मठ बाबांनी आमचे ते देहवास झाले त्यांनी घेतलेली हा मठ होता. अच्छा. तिथून पुढे आम्ही जुना मठ वाडा पाडून लोकांची गैरसोय व्हायची वारकऱ्यांची,
आमच्या वारीमध्ये 1000 ते 1200 लोक असतात. चैतन्य महाराजांचा दिंडी होतो ते पंढरपूर येतो. 18 दिवस आम्हाला यायला लागतात वारीमध्ये. बरं. ओतूर ते पंढरपूर 18 दिवस. 19व्या दिवशी आम्ही इथे येतो. मी इथे 7 दिवस असतो. गोपाल काला करून आम्ही निघतो. मग त्यावेळेला वारकऱ्यांची सोय होत नव्हती, म्हणून आम्ही हा मठ उभा केला. आमच्या मठामध्ये कमीत कमी 3 ते 4,000 लोक असतात. काही दर्शन मारीला जातात, काही झोपतात, काही हिंडतात, म्हणून हे 4-5,000 लोक इथं बसतात. अतिशय सुंदर. अजून आमचा माणूस एवढा आहे की आपल्याला अजून लिफ्ट बसवली, स्वतःची DP झाली. आता आपल्याला सौर ऊर्जाचं बसवले, लाईट आता तिच्यावर तयार केली. आपण CCTV लावलेत. आपण हे लावलेलं आहे काय, आपले लिफ्ट चालू केली. आपल्याला आता हे करायचं आहे काय, गरम पाण्याचं झालं करायचं आहे. अजून परत आपल्याला जनरेटर येणार आहे थोड्या दिवसात लाईटवरचं. आणि लोकांना उन्हाळ्यात थंड पाणी फिल्टरचं मिळावं म्हणून ते करायचे. सगळे रूम PVP करायचे. वॉल PVP, वरचा PVP. सगळ्यात गोष्ट अशी का बाबांच्या नावाने एक रूम आपण ठेवलेलं आहे. त्याच्याच गरीब वारकरी आला तर तसा राहू शकतो. अच्छा. त्यांना जीवन बिवन त्याच्यासाठी काही तुम्ही घेत नाही म्हणजे घेत नाही. गरीब वारकऱ्यांची सोय तुम्ही करता म्हणजे थोडक्यात. वारकऱ्यांची सोय. वा वा, छान. आणि सर्वसामान्य आम्ही आमच्या देणगीदारांकडून 500 रुपये देणगी घेतो. एक मठाचा एक फी म्हणून घेतो. आणि बाहेरच्या लोकांकडून 800 रुपये घेतो रूमच्या. कमी पैशात जास्त धंदा करतो. हां, सिजनेबल रेट आहेत का, म्हणजे सिजनेच्या वेळेला वाढतात का? जे वर्षापूर्वी जो चालू केला मठ, ते जे रेट आहे तेच आज आहे. बरं. आत्तापर्यंत माझ्याकडे 18-19 हप्ते झाले. अजून 10 हप्ते आता चालू. आता आपला 8 तारखेला सप्ताह चालू होते, 8 ते 15. मग 800 रुपये रेट तुमचा रूमला आहे का? याचं खालच्या वॉलचं आपण 4,000 रुपये भाडं लावतो दिवसाला. वरच्या वॉलचं 5,000 दिवसाला लावतो. आणि रूमचं 800 रुपये भाडं सगळं. अशाप्रमाणे आम्ही चाललं आहे आमचं. अच्छा. आणि ही देणगी आपण कुठंतरी कारणे आपण गाथा मंदिरला देतो. आपण थोडे पैसे ठेवायचे, बाकीचे देऊन टाकायचे सगळे मंदिरांना. बरं. जेवढी मंदिरं होतील कमी पडून तिथं द्यायची चैतन्याच्या मठाने थोडी थोडी देणगी देतो आम्ही. मग थोडेफार बॅलन्स लागतात. एवढं मोठं हे कार्य म्हणल्यानंतर. कामगार 2 कामगार आहे. मी इथं सेवेकरी म्हणून काम करीत आहे. माझं नाव देवराम धोंडीबा पाटील भोर. हां. जुन्नर. कधीही आलं तरी तू इथे सोय होईल. इथे सोय होईल. इथे कोणी आलं तरी गरीब आला तसं राहील तरी चालू. अच्छा. बरं. ज्याच्याकडे पैसे त्यांनी पैसे द्यायलाच पाहिजे मॅडम. हो, बरोबर आहे. तसं चालणार नाही. मग बरोबर आहे. माझ्या खिशात रुपये नाही नका देऊ, पण त्याच्या खिशात रुपये त्यांनी द्यायला पाहिजे. बरोबर आहे. असा आमचा हेतू असतो. अशा पद्धतीनं चालू केलेलं आहे आम्ही. अजून खूप काय करायचं. धन्यवाद. रामकृष्ण हरी. असा हा मठ आणि इथे गरीब वारकऱ्यांची पण सोय होते. कधीही तुम्ही आलात तर तुमची छान सोय होईल ह्याची गॅरंटी आहे मला. व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.